मागील काही दिवसांपासून शहरातील विजेच्या समस्यांनी नाशिककर त्रस्त झाले आहे। इंदिरानगर व द्वारका परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळते। यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव माजी आमदार वसंत गीते यांनी महावितरण अधिकाऱ्यांना करून दिली आहे। महावितरणाच्या कामकाजाबाबत ढिसाळ नियोजन असताना स्मार्ट मीटरचा हट्ट का, असा प्रश्न वसंत गीते यांनी शुक्रवारी महावितरण अधिकाऱ्यांना विचारत इंदिरानगर द्वारका परिसरातील वीज पुरवठा आधी सुरळीत करण्याचे निवेदन दिले। तसेच पुढील 25 वर्ष वीज पुरवठा सुरळीत होईल असे काम करा, असा सल्ला यावेळी गीते यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलाय। शहरातील द्वारका व इंदिरानगर परिसरात मागील 5 वर्षात विजेच्या समस्यांमुळे नागरिक वैतागले आहे। सरासरी 7 तास दिवसा वीज जाते, अधिकारी उत्तर देत नाही। महावितरण याला वाली असल्याची तक्रार माजी आमदार वसंत गीते यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी केली होती। त्यातच स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होणार असल्याने व मानसिक त्रास वाढणार आहे, ही बाब मांडत स्मार्ट प्रीपेड मीटरला माजी आमदार वसंत गीते व माजी महापौर विनायक पांडे यांनी विरोध दर्शवलाय। महावितरण अधीक्षक अभियंता यांनी पहिले 24 तास वीज पुरवठा सुरळीत करावा, ही यंत्रणा व्यवस्थित सांभाळावी आणि मग स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका वसंत गीते यांनी मांडली आहे। वीज पुरवठ्याबाबत तुम्ही यावर त्वरित उपाययोजना कराव्या, अन्यथा महावितरण विरुद्ध जन आंदोलन करू, असा इशारा वसंत गीते यांनी दिलाय। यावेळी माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले, संजय दंडगवार, जितेंद्र धनवटे, संदेश फुले, संदीप कानडे यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।